त्याला करायचं. ज्याने तुमच्या मंडळाला 21-51 रुपयाची पावती फाडली ना त्याला मतदान करायचं. जो तुमच्या लग्नामध्ये आला होता ना त्याला मतदान करायचं. जो तुमच्या वडिलांच्या अंत्ययात्रेला आला होता ना त्याला मतदान करायचं. बरोबर आहे ना? नाही काय म्हणताय तुम्ही? हिंदू याच्याच विषयी मतदान करतात ना. हिंदूंच्या समोर मतदान करताना दुसरे विषय कोणते? हलकट वृत्ती झाली हिंदूंची. अरे इतर धर्मातले लोक विकासाचा विषय डोळ्यासमोर ठेवत नाही, जातीचा सुद्धा विषय डोळ्यासमोर ठेवत नाही. या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल हे आपले जात काही नाही याने आपला विकास येईल का? अजिबात नाही. गटारीवर राहील झोपडी करून. पण मतदान मात्र धर्माच्या धर्मगुरूंनी सांगितलं तिथेच करेल. 18ला मतदान आहे, 17ला प्रत्येक ठिकाणाहून त्यांचे धर्मगुरू फतवे काढतील आणि तिथेच मतदान होईल. एकही मतदान इकडे तिकडे जात नाही. पण आपली हलकट अवलाद आपण मतदान करताना विचार करतो नाही 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 तो माणूस चांगला आहे, माझ्या लग्नाला आला होता त्यालाच मतदान करावं लागेल. इथून सुरुवात आहे आपली. नाही 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 त्याने आमच्या मंडळाला 51,000 रुपये दिले त्यालाच मतदान करावं लागेल. काय विचार करतोय आपण? म्हणजे तो माणूस खूप चांगला आहे त्यालाच मतदान करावं लागेल. ऐका ऐका ऐका. आज जर हिंदूंचं संरक्षण करायचं असेल तर कोणी रस्ता करून दिला, कोणी विकास केला, कोणी योजना दिल्या हे सगळं सोडून द्या. कोण आमच्या धर्माच्या बाजूने उभा आहे? कोण आमच्या गायीच्या रक्षणासाठी प्रयत्न करतोय? कोण आमच्या मुलींना लव्ह जिहाद मधून वाचवण्यासाठी, लव्ह जिहाद वर कायदे करण्यासाठी प्रयत्न करतोय? कोण आमच्या धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न करतोय? कोण आमच्या रामाचा सन्मान करतोय? त्यालाच मतदान करा, त्यालाच करा. कोणी असू द्या, हिंदुत्वाच्या बाजूने दगड जरी उभा केला तरी त्याला मतदान करा. माणूस किती चांगला असू द्या, किती चांगला जातीचा असू द्या, तुमचा मित्र असू द्या, तुमच्या दारापुढे 1 नंबर क्वालिटीचा रस्ता केलेला असू द्या, पण तो ज्यांच्या बाजूने उभा आहे ना ते धर्माचा सत्यानाश करणार आहे. ते तुमच्या धर्माच्या विरोधकांना खटपाणी घालणार आहे. ते तुमच्या गायीच्या रक्षणासाठी कधीच बोलणारे नाहीयेत. त्यांनी तुमच्या रामाला काल्पनिक म्हटलंय, त्यांनी तुमचा राम नाकारलाय, त्यांनी तुमच्या राम मंदिराला विरोध केलाय. आणि अशांच्या बाजूने जर तुम्ही उभे राहाल तर